नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो STA 1997च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। तर प्रश्न काय म्हटलेलं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स टू फिल इन द ब्लँक। म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यात रिकामी जागा आहे आणि त्या रिकाम्या जागामध्ये योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे। ठीक आहे, आता सर्वात पहिले काय करायचं, असा प्रश्न सोडवताना वाक्य पूर्ण वाचून घ्या। ठीक आहे, आता वाक्य काय म्हटलेलं आहे बघा, गुड ॲडवाइस। आता याच्यामध्ये समजून घ्या, ॲडवाइस काय आलं, गुड म्हणजे काय असते, चांगला, आणि गुडला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह म्हणतो। आणि ॲडजेक्टिव्ह कोणाच्या आधी येत असते, नामाच्या आधी, बरोबर आहे। म्हणजे ॲडवाइस काय झालं, आपलं नाऊन झालं। आता इथे एक लक्षात घ्या की ॲडवाइस हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे। ॲडवाइस म्हणजे काय असते, सल्ला। एकापेक्षा जास्त जर का असेल तर आपण त्याला काय म्हणू, म्हणजे मला कोणतरी माझ्या मित्राने एकानं सल्ला दिला म्हणून एक सल्ला म्हणेल, दोन मित्रांना सल्ले दिले म्हणून मी काय म्हणेल, सल्ला नाही म्हणेल, मी काय म्हणेल, माझ्या दोन मित्रांनी मला सल्ले दिले। म्हणजे ते अनेक वचन काय होणार, ॲडवाइसचं काय होणार, ॲडवाइसेस होणार, बरोबर आहे। म्हणजे हे सिंग्युलर आहे आणि याचं प्लुरल काय होणार, ॲडवाइसेस। आता पुढचं बघा, यांनी ऑप्शन बघा, आता काय म्हटलेलं आहे, वाज आहे पास्टवाला, हॅज हे परफेक्ट टेन्सवाला, इज आहे प्रेझेंट टेन्सवाला, आणि हॅड काय हे पास्ट परफेक्ट टेन्सवाला हेल्पिंग वर्ब आहे। मग आता सगळे जे आहे ना, आता हे बघा, याच्यात एक सिमिलॅरिटी काय, सगळे एकवचनी आहेत। मग आता आपल्याला कुठलं पाहिजे, एकवचनी, ते महत्त्वाचं आहे। आता बघा, ऑलवेज म्हणजे काय असते, नेहमी। ऑलवेज म्हणजे काय, नेहमी। नीडेड म्हणजे काय, गरज। आता बघा, हा जो नेहमी शब्द आहे ना, याची विशेषता काय माहिती आहे का, नेहमी म्हणजे काय, जसं की मी जे आहे ना, नेहमी सकाळी उठतो, याचा अर्थ काय होते, नेहमी। मी का म्हटलं, कारण मी काल बी सकाळी उठलो असेल लवकर 5 वाजता, आज पण मी 5 वाजता उठलो आणि उद्या पण उठेल। म्हणजे जी घटना तिन्ही काळामध्ये चालते, म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स। भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ। तर त्यावेळेस जे आहे ना, जे घटना तिन्ही काळात चालते ना, तिथं तुमचा त्या वाक्याचा काळ कुठला येतो माहिती आहे का, साधा वर्तमान काळ येतो। मग साध्या वर्तमान काळातलं हेल्पिंग वर्ब कुठला आहे, आपल्याकडे एकच आहे, कुठला आहे ते, तर ते इज आहे। म्हणजे या वाक्यामध्ये तुमचं हेल्पिंग वर्ब कुठले यायला पाहिजे, इज यायला पाहिजे। तुम्ही जर का वाज म्हटलं तर याचा काय की गुड ॲडवाइस वाज नॉट ऑलवेज नीडेड, म्हणजे हे जे आहे ना, ऑलवेज नाही येणार, मग ऑलवेज काढून जे आहे तुम्ही हे करू शकता। म्हणजे इथं वाज नाही येत, हॅज नाही येत, इथं हॅड नाही येत। मग आपण इज या 3 नंबरचं ऑप्शन काय घेतलं, कारण की काय होतं, ऑलवेज हा शब्द होता आणि ऑलवेज म्हणजे काय सांगते की तिन्ही काळामध्ये ती घटना घडते, तिन्ही काळामध्ये ते लागू होते। मग तिन्ही काळात घडणाऱ्या घटनेसाठी साधा वर्तमान काळच वापरावं लागते, म्हणून तिथं आपण इज घेतला। बघा विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन नवीन ट्रिक शिकण्यासाठी जे आहे ना, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा। आणि सबस्क्राईब करताना जे घंटीचं बटन आहे ना, ते दाबायला विसरू नका, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाही जो आहे ना व्हिडिओ मिस नाही करसाल। धन्यवाद सर्वांचे खूप खूप।